चला ना आपण ते हातात बोर्ड घेऊन तिथे एअरपोर्टला उभं राहूया. ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं. अहो ती तुमची पुतणी ते फ्लाईट मधनं उतरली, तिला कसं कळणार आहे आपण इथे बसलोय ते? मी तिला मेसेज केलेला आहे, एअरपोर्टच्या समोर जे हॉटेल आहे तिकडे मी आणि काकी इथे कॉफी प्यायला बसलेलो, तू ये. ती आली की तिला घ्यायचं, रिक्षाने लोकल पकडायची, लोकलने घरी. काय करायचं हो तुमचं? मला वाटलं पुतणीला घ्यायला चाललो एअरपोर्टला, जरा टॅक्सीने वगैरे आणाल. विक्रोळीवरनं कलिना मार्गे डायरेक्ट पोहोचलो असतो ना. पण नाही, येऊन गेला स्टेशनला. विक्रोळीवरनं दादरवरनं विले पार्ले, तिकडनं परत शेअर ऑटो. पण शेअर ऑटोवाल्याशी भांडत होतात तुम्ही? एअरपोर्ट जाने के लिए वो शेअर ऑटो नहीं है क्या? हमारा रोज का अपडाऊन है. मला तर कळतच नाही, आपण एअरपोर्टला आलोय का एखाद्या एसटी स्टँडला आलोय? रसिका, आपण इथे एअरपोर्टला कोणाला तरी घ्यायला आलोय, अगं एअरपोर्ट घ्यायला नाही आलोय. कॉफी प्या. 75 रुपयाची कॉफी आहे, पण मला कच्चीच देतात. वरती बघ तसं चॉकलेटी आहे. गार्निश केले होते, प्या ना. गार्निश केले का? इज्जत काढता तुम्ही चार चौघात. आहो चला. चला चला जरा. आली का ती? नाही ती नाही आली आहे, लवकर चला. ए अगं कुठे? ऐक, ए ती नाही, तो आलाय. कोण तो? माझं कॉलेज मधलं अकाउंट. रसिका, काय भाषा आहे ही? कॉलेजमध्ये मैत्रिणी म्हणायच्या मला तसं. कोण? तो आहे ना तिकडे झिपऱ्या केसवाला. हा लांबकीसवाला. हा, तो कॉलेजमध्ये असताना मागे होता माझ्या, असे उभे राहून प्रपोज केलं होतं त्याने मला. याने प्रपोज केलं होतं तुला? दचकू नका लगेच. नकार दिला होता मी त्याला. गुड. चला ना आपण जाऊया तिकडनं. नाही आपण नाही जायचं. पीडीएस का? 75 रुपयाची एक कॉफी, 150 रुपये गेलेत माझे. नाही सगळी संपवून जाऊ. ये नको. आपण नाही त्याने घाबरायचं. बघितलं, मला लपवा. मागून ये. उलटी बस. गेला. घे ना. बस. कॉफी पी. गेला तो. 75 रुपयाची कॉफी. रसिका, छान आहे दिसायला. राजबिंडा टाइप्स आहे तो. कसल्या राजबिंडा? कॉलेजमध्ये असताना ना रवी वासवानी कॉमेडियन चिडवायचो आम्ही त्याला. म्हणजे काय? आणि कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा मधुबाला होते. चल. हो. पण मला सांग, का त्याला नकार का दिलंस तू? चांगला आहे तो. काय आपण कसं काय चांगलं आहे? कॉलेजमध्ये असताना लल्लू होता. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर म्हटलं होतं, लल्लू आहेस तू. मी लग्न करेन ना तर एखाद्या करोडपती माणसाशीच लग्न करेन. तेव्हा कुठे माहिती होतं पदरात धोंडा पडणार आहे. धोंडा पडणार आहे म्हणजे? मी काय केलं का? मी काय वाईट आहे? करोडपती नाही आहात ना तुम्ही. आता त्याने मला भेटला तो, त्याला काय फेस करू? मी काय सांगू? तुमच्याशी लग्न केलं सांगत. रसिका. कोण? अगं बाई. रसिका, मी. सॉरी. अगं बाई. तुझा अगं. अकाउंट. आपण रसिका, तू. नाही मी रसिकाचे, पण मी ओळखलं नाही. कोण? तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां. ओंकार. रसिका. बाप, अरे ओळखताच येत नाही अरे तुला. तू यार, किती वर्षांनी तू अजूनही एवढी सुंदर कशी काय दिसते? Come on. का माझे डोळेच अजून तसे आहेत, मला अजूनही कळत नाही. असतील. कसास किती वर्षांनी? माय गॉड. कसा दिसतोय मी? एकदम म्हणजे. हा कोण बॉय? एवढा मोठा बॉय वाटतोय माझा. नाही बॉय, आय एम बटलर. नोकर आहे का? मिस्टर. मिस्टर. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी सर. सॉरी मिस्टर. मी ओळख करून देते. हा. मखीजा. गेली? सरने मखीजा. ओ तुमचं पंकज मखीजा. आय एम सो सॉरी. पंकज, मिस्टर पंकज मखीजा. हाय. मोठे बिझनेसमॅन आहेत. मिलेनियर आहेत ते. नीट उभे राहा. पाय जवळ घ्या. सई तामणकरची पोज होते. नीट उभे राहा. नॉर्मल. चेहरा नीट. क्या बात है रसिका. शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस हा? म्हणजे करोडपती माणसाशी लग्न केलंस तू. वाव. हो ते हे मग
होताच ना माझा निग्रह. या यू लकी बॉय. या बसा ना बसा, आपण कॉफी पिऊया. या Yes, sure, Come, why come, come, not? sit, sit. मागे या रसिका ये बस ना प्लीज. थँक्यू युअर पर्स. येस थँक्यू. बसा. नाही मला कळत नाहीये मिस्टर मखीजा पंकज मिस्टर पंकज. आय डोंट नो. मला तुम्ही विक्रोळीला सकाळी 6 वाजता चड्डी बनियांवर दुधाच्या पिशव्या घेता का हो? ओंकार कमॉन कमॉन. कॉलेजमध्ये होतास तसाच आहे, बदललाच नाहीयेस तू अजिबात. तुला आठवतंय मी कॉलेजमध्ये कसा होतो? का नाही अरे यार. आठवणार? कुठे होतास इतके दिवस आणि काय करतोस तू सध्या? अरे काय करणार मी तर. आपला काय, तुला तर माहितीच आहे मला कधी असं पैशाचा मोह कधीच नव्हता. तुम्हाला बोलली होतीस कॉलेजमध्ये मी प्रपोज केला तेव्हा की तुझी लायकी आहे का, आठवतंय तुला? कमॉन आता खूप 8 वर्ष झाली ओंकार त्याला. 8 साल 7 महीने 25 दिन 12 घंटे 23 मिनिट और 30 31 32 आय एम किडिंग असं काहीच नाही. एवढं तारखा वगैरे कोण लक्षात ठेव. क्रेझी माणसं लक्षात ठेवतात अशा तारखा. अगं काय नाही, पण बरं झालं तू मला सांगितलंस, तू मला डिवचलंस ना. त्यानंतर मी खरं ग्रो व्हायला लागलो. मी कामं केली आणि खूप छोटे छोटे बिझनेस स्टार्ट केले. नाव आय एम द सोल ओनर ऑफ 25 मॉल्स अक्रॉस होल युरोप. 25 मॉल आहेत माझे युरोपमध्ये. ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क. खरं तर आता मी इलॉन मस्क बरोबर मीटिंग करून आलो. इलॉन मस्क आता स्पेसमध्ये मार्सवर तो माणसं पाठवणार आहे ना, तर त्याचं म्हणणं आहे की मार्सच्या क्लायमेटला नीरा जास्त सूट होतं. तर मला तो नीराचे स्टॉल्स देणार आहे असं म्हटलं. आता बघू, फिंगर्स क्रॉस. तू भेटली आहेस म्हणजे डन आहे सगळं. वांगणीला का नाही का प्यायलो होतो आपण 10 रुपये तारता. अगं आत्ता काय झालं, आत्ता जस्ट मी लँड झालो मॉरिशियसवरनं. रिलॅक्स व्हायला गेलो होतो गर्लफ्रेंड बरोबर. गर्लफ्रेंड मला तिकडेच थांबायचं म्हटलं आय एम रिलॅक्स, बॅक टू वर्क इन मुंबई. तू गेलीयस मॉरिशियसला रसिका? गेलीये म्हणजे हे 2-3 दिवसांच्या आउटिंग साठी जात असतो आम्ही मॉरिशियसला. Really? पंकज सुनो ना पंकज, ये वो अपने वो मॉरिशियस वाले फूफा जी वो आने वाले थे ना इंडिया, क्या हुआ उसका? फूफा जी का क्या हुआ? ये अरे 2-3 दिन में ये मेरा सब मेरा फाफू आएंगे. फूफा मेरा फाफू है, उसका पति फूफा है, उनका एक छोटा फीफा है, तीनों मिलके खेलते. तुझ्यासारखा स्वभाव आहे यांचं, गंमत करते. सगळे गमतीदारच मिळतात हा तुला रसिका. काय बिझनेस तुमचा कसा काय? इंडस्ट्रीज कुठल्या आहेत किंवा काय असं आहेत म्हणजे मखीजा कन्स्ट्रक्शन्स ऐकलंस तू? नशील ऐकलं, मला माहितीये ऐकलं नशील, कारण आम्ही घरं नाही बांधत. ओके. आम्ही 5 स्टार हॉटेल्स आणि 7 स्टार हॉटेल्स बांधतो. है ना पंकज? वी हॅव टू गो पंकज. हमें वो meeting attend करना रसिका निघायला लागेल. अगं आत्ता कुठे ताजमहल समोर आलाय, बघू तर दे. नाही फायनली मी तिकडे वाट बघते. तुम्ही इथे पोरगा आलं रे, माझं पोरगा आलं. आली इकडेच ती. मी मस्त सॉरी. हाय हाय हाय. ही माझी पुतणी. यांची पुतणी प्रिया आणि हा माझा कॉलेज मधला जुना मित्र ओंकार. हॅलो अंकल. अंकल कुठे बोलते सगळं? कॉल मी ओंकार. ओंकी हाय. असू दे. हाय हाय. मी प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी या प्यारी दर्शनी, आय डोंट नो. पुतणी आहे. युके ला होती शिकार. सांग ना याला सांग. मी मास्टर्स करायला गेलेले युके ला. अच्छा, ऑक्सफर्ड. येस, ही नोज. आय नो. माहिती ऑल थँक्स टू माय चाचुडी. जर का बँकेत लोन साठी फेऱ्या नसताना मारल्यास तू, मी इथे नसते आता. असू दे. मी इथे नसते, खरंच नसते. नसतं सांगायचं असं. अगं असू दे. एवढी काय. रसिका एक मिनिट. चल. या माणसाने बँकेत फेरा मारला लोन साठी. खर्च हेच करणार होते खरं तर, पण ते आपण निघूया का? तू दमली असशील ना ग प्रिया. चल आपण ना घरी म्हणजे जाऊ. आता आपण विक्रोळीच्या घरी जाणार ना भाड्याच्या त्या. किती वर्षांनी जाणार? भाड्याच्या घरात राहतेस तू रसिका?
काय बोलते ती? आमचे सगळे बंगले रिनोव्हेशनला गेलेत ना, म्हणून सध्या भाड्याच्या घरात राहतोय. 1 लाख भाडं आहे आमचं सध्या. कुठले बंगले? चल, 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 चल. कुठलं रिनोव्हेशन? बंगले कुठले आपले? अगं प्रिया, तुला नाही माहिती, 3 वर्ष नव्हतीस ना घरी. चल, सगळं सांगणार मी. बंगले काकी सांगणार सगळं. चल. अरे बंगल्यांवर नाटवला. तू व्हिडिओ पाहिलास चाचुडीचा? चल ना, तो व्हिडिओ माधव काकांनी पाठवला मला. काय भांडणं करतात अंकल, तुम्हाला सांगते. कॉल मी ओंकार. ओंकी. त्या दोन खोल्यांच्या घरांसाठी छोट्या काकावरती हात उचललास तू. अरे असं कसं करतोस रे? बरं ते गावच्या उतरीवरती फाटक्या बन्यांमध्ये भांडत बसतात रात्री. हो ना. कसं दिसतं ते? काय चेहरे चला. करतोय उगीचच काहीतरी. भेटू, bye. आय एम डिसअपॉइंटेड. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. प्रताप आडनावे म्हणून काय प्रताप दाखवलेच पाहिजेत का? नाही एक मिनिट. एक्सक्यूज मी लेडी, त्यांचं आडनाव प्रताप नाहीये, मखिजा आहे. त्यांचं नाव प्रताप आहे. मखीच्या कोण आहेत मला माहित नाही. अगं प्रताप आहे. तू तुझ्याच काका काकूंना भेटतेस ना मी नक्की? माझ्याच चाचुडीला भेटले. मी हे रसिका ही काय बोलते मुलगी? तुम्ही तुझं आडनाव व्यवस्थित फ्रेंडला भेटलाय ना तुमच्या? Of course. सॉरी. मी खोटं बोलले. सॉरी. रसिका यांचं नाव पृथ्वी प्रताप आहे. बुचा बनवण्याच्या कंपनीत कामाला आहे. रसिका बेरिंग सोडू काय? सोडा काय ते. रसिका तू यार खोटं बोललीस तू माझ्याशी. तुम्ही सॉरी. का यार तू का या बुचवाल्याशी लग्न केलंय? एक्सक्यूज मी. एक मिनिट, बुचवाल्याशी नाही, बॉटल कॅप्स मोजणारा अकाउंट आहे. वाडे बघा, मी ना तुझ्यासारख्या माणसाशी बोलतच नाही. मी तुला चड्डी बनियांवर दुधाच्या पिशवी आणताना बघितलेलं आहे विक्रोळी. तू प्लीज लांब जा. एक्सक्यूज मी प्लीज. सॉरी, तू मला सांगत असे शर्ट घालून जा. शर्ट घालायला काय प्रॉब्लेम? रसिका मी तुला विचारलं होतं कॉलेजमध्ये, तेव्हा तू नाही म्हणालीस मला. तेव्हा हो म्हणाली असतीस तर आता माझ्या बरोबर मॉरिशियसला असली असतीस तू. अरे यार मॉरिशियस म्हणू नकोस. ग्रीस, डेन्मार्क, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड. हॅलो सर, कसे आहात? काय रे झिपऱ्या? स्वतःला काय दादरचा अमोल पालेकर समजतोस? तुला कशासाठी बोलवलं इथे? हा? ते सर- इथे तुला कशासाठी बोलवलंय? ते सर मी ओनर आहे. एका मोठ्या उद्योगपतीनं आपल्या लहान मुलीसाठी हे सगळं बुक केलंय आणि तुला ते मॅस्कॉटचे कपडे घालून एंटरटेनर म्हणून, जोकर म्हणून तिला हसवायचंय, तिला एंटरटेन करायचं. हे काम आहे ना तुझं? हे काय चाललंय? 5 मिनिटं द्या. काय 5 मिनिटं? तू काय मालक आहेस इथला? तू जोकर आहेस? तुम्ही जोकर आहात. मी कुठल्याही पत्त्याला लागतो. गप रे, गप. तुझा कॅट वेगळा ठेवीन मी. शांत राहा. हा? फक्त जोकर नाही, मॅस्कॉट आहेस तू. तुझं मॅस्कॉट फोडू का? चाचुडी. छान कोटी केली तो. बघितलं ना, माझ्या नवऱ्याकडे कोटी पण आहे आणि ते पती पण आहेत. यालाच म्हणतात खरे करोडपती. वा वा काकू. ती केवढं भारी बोलली. चल चल आपण घरी जाऊ. यांच्या नको नादाला लाग. कसलं भारी बोलली तू रसिका. ए माझं बाळ परत आलं. बॅग कुठे तुझी? बॅग मी घेतो. मी घेतो.